मंडळी नमस्कार. मंडळी, ऑपरेशन लोटस पुन्हा सुरू झालं आहे की काय अशा पद्धतीच्या चर्चा सध्या राजकारणामध्ये आहेत. याचं कारण आहे पत्रकार मूळ असणारे आणि नंतर राजकीय नेते झालेले संजय राऊत यांनी केलेली विधानं. ती विधानं काय आहेत? त्यांचं म्हणणं असं आहे की अजित पवार पक्षाच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार जो गट आहे त्याचे 25 ते 30 आमदार फुटून भाजपामध्ये सामील होतील. त्याचबरोबर शिंदेंच्या शिवसेनेचे देखील तितकेच आमदार फुटून भाजपामध्ये सामील होतील अशा पद्धतीचं विधान त्यांनी केलेलं आहे. हे विधान आहे की भाकीत आहे की राजकीय समीकरणं त्यांनी मांडलेली आहेत आत्ताच्या घडीला सांगता येत नाही. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, संजय राऊत हे राजकारणी जरी आत्ता असले तरी ते मूळचे पत्रकार आहेत आणि पत्रकाराला पडद्याच्या मागे घडणाऱ्या ज्या घटना आहेत किंवा एकंदरच ज्या काही सगळ्या सद्यस्थिती जी चाललेली आहे त्या बिटवीन द लाईन्स वाचण्याची एक नजर असते. नजर म्हणजे काय असते की जे काय घडलेलं आहे ह्या घडलेल्या गोष्टीमधून नेमकं पुढे काय घडू शकेल किंवा काय घडण्याची शक्यता आहे याचा एक अंदाज पत्रकाराला त्याच्या नजरेमध्ये कायम येत असतो. त्याचं कारण त्याचा इतके वर्षांचा तसा अनुभव असतो. त्यांनी इतके वर्ष पाहिलेल्या काही घटना असतात, त्याची साक्ष त्यांच्याकडे असते आणि त्या घटनांचा अर्थ ह्या घटनांशी जोडून त्याचा अन्वयार्थ लावण्याची एक कला या पत्रकाराला साध्य असते. संजय राऊत प्रत्येक वेळेला बोलतात ते सत्य बोलतात किंवा सत्याला धरूनच बोलतात अशातला भाग नाही. ते अनेक वेळा राजकीय विधानं करतात, अनेक वेळा काही पुड्या सोडून देतात किंवा अनेक वेळेला काही अशा गोष्टी बोलतात की ज्यामुळे समोरच्यामध्ये भांडणं लागतील. मात्र आत्ताचं केलेलं जे विधान आहे हे विधान थोडंसं मला सोडून द्यावं असं वाटत नाही आहे. त्याचं कारण असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये गेल्यानंतर सुनील तटकरे जे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्याचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत प्रफुल्ल पटेल हे दोघंही त्यांच्या भेटीच्या वेळेला हजर नव्हते. ही वस्तुस्थिती आहे. नंतर पटेलांची आणि पार्थ पवार सुनेत्रा पवारांची रात्री भेट झालेली आहे, मात्र ते भेटीच्या वेळेला उपस्थित नाहीत. राष्ट्रीय अध्यक्ष आपलं दिल्लीत येतोय आणि ते उपस्थित नाहीत. ही गोष्ट गंभीर आहे. अर्थात दोन्ही बाजूंनी या गोष्टीचा खुलासा करण्यात आलेला आहे, मात्र तो खुलासा फारसा पटण्यासारखा नाही. दुसरीकडे शिंदे यांच्या शिवसेनेच्या संदर्भामध्ये देखील खुलासे झालेले आहेत, मात्र हे खुलासे पर्याप्त वाटत नाहीत. कारण शिंदेंच्या शिवसेनेमध्ये देखील आलबेल नाही आहे. खरात प्रकरण आयत्या वेळेला म्हणजे अधिवेशन सुरू असण्याच्या काळामध्ये नेमकं उघडकीला आलं आहे याच्यामागे देखील काही राजकीय गणितं नाहीत ना, याबद्दल आत्ताच्या घडीला काही सांगता येत नाही. तसे काही पुरावे नाहीत. मात्र हे असं नसेलच असं देखील सांगता येत नाही, कारण राजकीय गणितं राजकीय आडाखे वेगळे असतात. ते तीर म्हणजे लेकी बोले आणि सुने लागे अशा पद्धतीचे असतात. त्यामुळे नेमकं काय घडतं आहे हे काळाच्या ओघामध्ये सिद्ध